पेन किंवा वेदना यातला अतिशय कॉमन असलेला जी वेदना आहे, तो आहे बॅक पेन. मी कित्येक मंडळींना पाठीचा पट्टा लावून फिरताना बघितलेलं आहे. तर मला असं वाटतं ह्या एपिसोडमध्ये त्यांना आपण त्यांच्या पाठीच्या पट्ट्यातनं मुक्त करूया. हा जर एपिसोड नीट व्यवस्थित समजून घेतला, तर त्यांना नक्की दिशा मिळेल की त्यांच्या बॅक पेनपासून त्यांची सुटका होऊ शकेल. एस्पेशली जेव्हा अशा पाठीच्या दुखण्याने त्रस्त तरुण मुलं मी बघतो, तेव्हा मला खरंच काळजी वाटते किंवा वाईट वाटतं. काय कारणं असतात बॅक पेनची? सर बॅक पेनची कारणं, तरुण मुलं तुम्ही जे म्हणालात ते ॲक्चुअली खरं आहे. जर कुठल्याही म्हणजे बेसिकली स्पाईनपासून जे होणारं पेन आहे, ते वेगवेगळ्या कारणानिमित्त असू शकतं. पाठीला काही स्नायू असतात. त्या स्नायूंच्या मध्ये जर वीकनेस आढळेल, तर बॅक पेन असू शकतं किंवा एखाद्या मणक्यामधली 2 मणक्यामधली गादी दबली, याला डिस्क बल्ज म्हणतात किंवा ज्याला स्लिप डिस्क म्हणतात, ज्याला सायटिका म्हणतात. सायटिका म्हणजे बॅक पेन विथ लेग पेन. 2 मणक्याच्या मध्ये डिस्क असते, ती दबली तर त्या किंवा तिचा बल झाला, तर ती बाहेर जाणाऱ्या नसेवर प्रेशर टाकते आणि त्यामुळे बॅक पेन विथ लेग पेन चालू होऊ शकतं. हा झाला एक प्रकार. दुसरं कंटिन्युअस बसून-बसून साइडचे जे जॉइंट्स असतात, जे मणके 2 एकमेकांच्यावर ठेवले जातात ना, ते तिथे जॉइंट असतात. त्याला फॅसेट जॉइंट म्हटलं जातं. त्या फॅसेट जॉइंटवर ताण आला, तर त्याच्यामुळे बॅक पेन होऊ शकतं. काही आर्थ्रोपॅथीज असतात, काही रोमॅटिक म्हणजे संधिवाताचे काही प्रकार असतात, ज्याच्यामध्ये एस-आय जॉइंट जे पाठीचे सॅक्रोइलियाक जॉइंट असतो, त्या जॉइंटवर कधी-कधी ताण येतात किंवा त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होतं. तर अशा वेळी तिथे पेन होऊ शकतं. याच्यापेक्षा डेंजर गोष्टी म्हणजे जर काही इन्फेक्शन असेल, मणक्याचा कॉक्स असेल, तरी पेन होऊ शकतं. फ्रॅक्चर असेल मणक्याचं, तरीही बॅक पेन होऊ शकतं. मणक्याचा कॉक्स म्हणजे टीबी. टीबी, मणक्याचा कॉक्स म्हणजे टीबी, मणक्याचा टीबी असेल, कुठलं इन्फेक्शन असेल किंवा कॅन्सर स्प्रेड झाला असेल, तर अशाही काही पेशंट्समध्ये बॅक पेन होऊ शकतं. पण युजुअली जे आपण तरुण वयात बघतो, की तुम्ही आता जे म्हणालात, की तरुण वयात बॅक पेन किंवा नेक पेन फॉर दॅट मॅटर, बॅक पेन किंवा नेक पेन जे होतं, याच्यामध्ये ना 2 ते 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि मोस्ट ऑफ द टाईम हे मायोफेशियल म्हणजे मसल रिलेटेड किंवा जॉइंटवर आलेल्या ताणामुळं किंवा डिस्क बल्जमुळं झालेलं असतं. आणि हे होण्याचं कारण म्हणजे एक तर बसण्याच्या चुकीच्या पद्धती आणि दुसरं व्यायामाचा अभाव. 2 मणक्याच्या मध्ये जी डिस्क असते, त्या डिस्कचं जे न्यूट्रिशन असतं, ते बाहेरच्या बाजूला ब्लड सप्लाय असतो, आतल्या बाजूला ब्लड सप्लाय नसतो. दॅट इज बाय डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे कन्सिडर करा तो स्पंज आहे. तो दबला तर आतल्या डेब्रिज बाहेर येतात. तो मोकळा सोडला की बाहेरचं न्यूट्रिशन आतमध्ये खेचलं जातं. दबलं, सोडलं. नाऊ जर बैठे लाईफस्टाईल असेल, तर तुमच्या डिस्कची हालचालच होत नाहीये ना. तुम्ही एक्सरसाइज करताय किंवा तुम्ही ॲक्टिव्हिटीज करता, तेव्हा स्पाइन पण हलतो. स्पाइन हलला म्हणजे कॉम्प्रेशन, रिलॅक्सेशन, कॉम्प्रेशन, रिलॅक्सेशन होतं. म्हणजेच डिस्कमधलं कॉम्प्रेशन झालं थोडंसं, की मटेरियल बाहेर जातं, रिलॅक्सेशन झालं, की मायन्यूट प्रमाणात बाहेरचं न्यूट्रिशन आतमध्ये येतं आणि डिस्कची हेल्थ राहते. त्यामुळे असं सांगतात, की एक्सरसाइज करा. सो स्पाइनची हेल्थ चांगली राहील. सो हे एक आहे आणि अर्गोनॉमिकली चुकीच्या बसण्याच्या पद्धती किंवा एकदा बसलं की 4-4, 6-6 तास तिथून उठणंच नाही किंवा एकदा मोबाईल बघायला लागलं की त्याच्यापासून अर्धा तास, 1 तास किंवा फॉर दॅट मॅटर कामावर गेलं, तर सगळ्या मणक्यावर ताण येतो आणि त्याच्यामुळे सिंपल जॉइंटवर ताण आल्यापासून ते डिस्क बल्ज किंवा जनरल भाषेत म्हटलेलं सायटिका, स्पॉन्डायलायटिस ह्या प्रकारचे आजार आणि ह्या प्रकारचे चॅलेंजेस उद्भवायला लागतात. आमच्याकडे जशा मोशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल, तर लोकं त्याला पाईल्स आहेत असं म्हणतात. तसं बहुधा पाठीच्या मणक्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, तर पेशंट त्याला स्लिप डिस्क आहेत असं म्हणायला लागतात. तर स्लिप डिस्क म्हणजे खरंच अशी डिस्क सरकत असते का? ओके. स्लीप डिस्क हे एक म्हणजे लेमॅन नॉर्मल माणसाने समजण्यासाठी सहज पणा केलेली एक ही आहे म्हणजे एक डेफिनेशन आहे. स्लीप डिस्क म्हणजे मी जसं म्हणालो, की 2 मणक्यामधली जी गादी असते, ती अशी सरकून बाजूला वगैरे जात नाही. पण ती जर गादी दबली, तर ती गादी बल्ज होते. जो फुगा असतो, जो फुग्याला दाबलं, तर तो फुगा कसा फुगतो पुढे. म्हणजे भरलेला फुगा दाबला, तर त्याला एक फुगवटा येतो. तसं ह्या डिस्कमध्ये जर प्रेशर वाढलं काही कारणानिमित्त, तर पुढे फुगवटा येतो आणि त्या फुगवट्याच्या बाजूला जर नस जाणारी असेल, त्या नसवर जर प्रेशर दिलं त्याने, तर
पाय किंवा हात, म्हणजे जर मणक्याची असेल तर हात, पाय, कमरेची खालची असेल तर पाय दुखायला लागतात किंवा तिच्यावर बल्ज आल्यामुळे पण त्याच्या आतमधल्या नर्व्हज, नसा स्ट्रेस होतात, इन्फ्लेम होतात आणि त्या पण बॅक पेन करू शकतात. सो स्लिप डिस्क म्हणजे डिस्क स्लिप होऊन बाजूला जात नाही, पण डिस्क बल्ज इज अ करेक्ट टर्मिनॉलॉजी. बऱ्याच पेशंटना अशा जेव्हा तक्रारी असतात, तेव्हा त्यांना एम-आर-आय ॲडवाईस केला जातो. अ, सगळ्या पेशंटना एम-आर-आय करायला लागतो? नाही. सो सगळ्या बॅक पेन असणाऱ्या पेशंटला एम-आर-आय करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे काही असे महाभाग आहेत, की ते त्यांना बॅक पेन असेल, तर ते डॉक्टरला दाखवायच्या ऐवजी पहिले एम-आर-आय करून घेतात. ओके. सगळ्या बॅक पेनच्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एम-आर-आय नाही करायला पाहिजे, कारण सगळ्यांना एम-आर-आय नाही लागत. फॉर एक्झाम्पल जर मायोफेशियल असेल, मसलच्या रिलेटेड पेन असेल, रेड फ्लॅग नसतील आणि अजून काहीच ट्रीटमेंट घेतलेली नाही किंवा थोडीशीच कॉन्झर्व्हेटिव्ह ट्रीटमेंट घेतलेली आहे, थोडेसे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज घेतलेले आहेत, या लोकांना एम-आर-आयची आवश्यकता नाही आहे. या लोकांना क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे तपासल्यानंतर जर काही असं वाटलं, की याच्यामध्ये काही रेड फ्लॅग्स आहेत किंवा काही चॅलेंजिंग गोष्टी आहेत किंवा काही टेस्ट यांच्या पॉझिटिव्ह आहेत, जिथे एम-आर-आय करणं आवश्यक आहे किंवा खूप दिवस झालं आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतो आहोत, स्टिल पेन कमी होत नाही, अशा वेळी आपण एम-आर-आय करायला सांगतो. पण सरसकट आली बॅक पेन कर एम-आर-आय असं नाही. इंटरेस्टिंगली स्वतः जेव्हा माणसं एम-आर-आय करतात ना, तेव्हा त्या एम-आर-आयवर काही ना काहीतरी फाइंडिंग्ज येतातच. जसं आपलं शरीर आहे आणि त्याच्यात काही ना काहीतरी निघणार आहे. मी नेहमी म्हणतो, की आम्हाला ट्रीटमेंट पेशंटची करायची आहे, रिपोर्ट्सची नाही करायची आहे. त्यामुळे या ठिकाणी मला हे आवर्जून नमूद करावसं वाटतं, की गुड थरो क्लिनिकल एक्झामिनेशन एंड डिस्कशन विथ द पेशंट ह्याची व्हॅल्यू आजही खूप महत्त्वाची आहे. आणि त्यातनं आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी कळतात, ज्या पेशंटना ChatGPTवरून किंवा Googleवरून कळत नाहीत. त्याच्यासाठी डोक्याचे केसच जायला लागतात किंवा पांढरे व्हायला लागतात. तुम्ही जे म्हणालात ना, की ट्रीटमेंट ही आजाराची नाही करा, म्हणजे ट्रीटमेंट ही रिपोर्टची नाही करायची. कुठल्याही पेशंटचा वयाच्या 40 वर्षानंतर जर एम-आर-आय केला, तर काही ना काही स्पाईनचा एम-आर-आय केला, तर काही ना काही ॲबनॉर्मॅलिटी सापडण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. आणि हे बॉडी देवाचं इतकं सुंदर देणगी आहे आणि यंत्र आहे. ह्या बॉडीला कॅपॅसिटी आहे, की त्याला ॲडजस्ट करायची. एक. दुसरं, एम-आर-आयचे फाइंडिंग आणि सिम्प्टम्स आणि त्याचे क्लिनिकल एक्झामिनेशनचे फाइंडिंग हे जर कोरिलेट झाले, तरच त्याला अर्थ आहे. अदरवाईज त्या एम-आर-आयच्या फाइंडिंगला स्पाईनच्या जर रेड फ्लॅग नसतील, तर काही अर्थ नाही. देवाला धन्यवाद म्हणायचं आणि ते नॉर्मली सगळ्यांचं असतं. आपलं पण आहे, त्याच्यात काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, की कुणीतरी माझा डिस्क बल्ज आहे आणि डिस्क बल्ज आहे, काही त्रास होत नाही. काही चिंता करायचं कारण नाही. प्रॉपर एक्सरसाइज करा, मणक्याची काळजी घ्या. चॅलेंजेस सगळे व्यवस्थित होऊन जातील. येणारच नाहीत. मला असं वाटतं, की मला आपल्यापेक्षा तरुण डॉक्टरांना नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवायचं नाहीये. पण वय जसं-जसं वाढत जातं ना, तसं-तसं आपल्याला हे कळायला लागतं, की प्रत्येक रिपोर्ट ट्रीटमेंट करायला लागत नाही. पण प्रत्येक पेशंटची मात्र ट्रीटमेंट आपल्याला करायला लागते. मग मला बॅक पेन आहे, मी तुमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांना दाखवलं, तुम्ही मला तपासलं. आता माझी उपचाराची दिशा कशी असेल? म्हणजे थोडक्यात बॅक पेनला आपण कशाप्रकारे ट्रीट करू? सो सपोज बॅक पेन आहे, तर पहिलं हे आहे, की तपासल्यानंतर आपण हे कॅटेगराईज करतो, की कशामुळे बॅक पेन झालंय. म्हणजे नुसत्या स्नायूंच्या रिलेटेड आहे, डिस्कमुळं झालेलं आहे, डिस्क बल्ज आहे का, त्याचं प्रेशर खाली जाणाऱ्यांच्या नसेवर पडतं आहे का जॉइंटवर ताण आलेला आहे. सो ॲक्यूट बॅक पेनमध्ये युजुअली ॲक्यूट म्हणजे काही दिवसाच्या किंवा एखाद्या दुसऱ्या आठवड्याची असेल तर पेन किलर्स, फिजिओथेरपी दिली जाते. पण ॲज वी सेड, की जसं पेन क्रोनिक होत जातं, ह्या गोष्टी जेव्हा काम करत नाहीत, कॉन्झर्व्हेटिव्ह मेथड्स काम करत नाहीत, तेव्हा वी स्टार्ट फ्रॉम अ डिफरंट मॉडेलिटीज. एकच सेकंद इथं मी तुम्हाला इंटरव्हीन करतो. देअर कॅन बी रेअर ऑकेजन्स जेव्हा ॲक्यूट बॅक पेनमध्ये सर्जरी सुद्धा करायला लागू शकते? हो. येस, येस. सो कारण मला प्रेक्षकांना रॉंग मेसेज द्यायचा नाही तर एखादा ॲक्यूट बॅक पेनचा पेशंट गेला सर्जनकडे आणि त्याला खरंच सर्जरीची गरज असली, तर तो सांगेल, "अहो, बांगर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, की ॲक्यूट बॅक पेनमध्ये नेहमी पेन किलर आणि फिजिओथेरपीच घ्यायला लागते." सर्जरीचे त्या दृष्टीने आधी देअर आर फ्यू रेड फ्लॅग्स इन द बॅक पेन आणि ते रेड फ्लॅग असतील, तर सर्जरी शिवाय पर्याय नाही.
ओके. म्हणजे हे अगदी क्लिअर कट. सो देअर आर सम मिथ्स आणि हे जर काही असतील तुमच्यामध्ये प्रेक्षकांना, तर तुम्ही प्लीज तज्ञ डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या. फॉर एक्झाम्पल इन्फेक्शन असेल, कॅन्सर स्प्रेड झालेला असेल, कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह मसल विकनेस असेल किंवा ताकद कमी होत असेल. दीज आर द फ्यू रेड फ्लॅग्स की जिथे जर हे असतील, तर इथे सर्जरीशिवाय काहीच पर्याय नाही किंवा फ्रॅक्चर असेल तर. सो इथे इथे सेकंड थॉटच नाही. मग हे पेशंट ॲक्यूट पेनचे पण असू शकतात किंवा क्रोनिक पेनचे पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला अचानक बॅक पेन व्हायला लागलं आणि पायाची ताकदच हलत नाहीये. लघवी संडास कळत नाहीये. दॅट इज अल्सो रेड रेड फ्लॅग. मोस्टली जर मणक्यामुळे हे असेल, तर ही नीड्स अॅन इमिजिएट सर्जरी. म्हणजे नॉट ओन्ली सर्जरी, ही नीड्स अॅन इमिजिएट सर्जरी. सो हे रेड फ्लॅग्स असतील, तर इथे बाकीचं काहीच करायचं नाही. तज्ञ डॉक्टरांना दाखवून इन्व्हेस्टिगेट करून ऑपरेशन करणं, म्हणजे काय आहे त्याच्यानुसार पुढे जाणं हे योग्य जातं. आता आपण ह्या कॅटेगरीत बसत नाहीत. समजा रेड फ्लॅग नाही आहेत काही पेशंटला, बॅक पेन आहे आणि कंटिन्युअस चाललेला आहे. तर मग अशा वेळी आपण काय करतो, आपल्याकडे काही उपचार पद्धती आहेत. फॉर एक्झाम्पल मायोफेशियल असेल, तर आपण ड्राय नीडलिंग करतो. म्हणजे तुम्ही ॲक्युपंक्चरच्या नीडल्स पाहिल्या असतील, तर त्या नीडल्स आपण टाकतो. त्या टाकल्यानंतरही आपण 2 वेळा त्या नीडलिंग 2 सेशन करतो. अंदाज बघतो की पेशंटचं बॉडी रिस्पॉन्ड करते आहे का? पेशंटची जर बॉडी रिस्पॉन्ड करायला लागली, तर याचा अर्थ दॅट ट्रीटमेंट इज वर्किंग फॉर हिम. वी कंटिन्यू फॉर नेक्स्ट फ्यू सेशन्स. 6 ते 10 सेशनपर्यंत. एक. समजा ह्याच्यावर कमी नसेल होत, तर आपण मग त्या केसमध्ये हे खूप दिवसाचं पेन आहे, इनिशियल ट्रीटमेंटला रिस्पॉन्स नाही आहे, तर त्या केसमध्ये आपण एक्स-रे किंवा एम-आर-आय सांगतो. आणि त्याच्यात आपल्याला कळतं की काही जॉइंटवर ताण आलेला आहे किंवा डिस्कचं काही प्रेशर आहे का? समजा जर डिस्क बल्ज असून सायटिक नर्व्हच्या एखाद्या सेगमेंटवर, डर्मॅटोमवर प्रेशर करत असेल, तर आपण अशावेळी तिथे काही एक्स-रेमध्ये बघून इंजेक्शन्स देतो. ज्या इंजेक्शन्समध्ये तिथली सूज करणारी, कमी करणारी इंजेक्शन्स असतात. आजकाल तर तिथे रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट्स पण अवेलेबल आहेत. अशा वेळेस कधी-कधी असंही होतं, की काही डिस्क ह्या डिजनरेट झालेल्या असतात. डिजनरेट झालेल्या असतात म्हणजे वयोमानानुसार फास्ट त्यांचं वॉटर कंटेंट कमी झालेलं असतं. अशा वेळी आपण तिथे रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट करतो. काही-काही वेळा जर जॉइंटवर ताण आलेला असेल किंवा इतर फॅसेट जॉइंट किंवा एस-आय जॉइंटवर ताण झालेला असेल, तर त्यावेळी तिथे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन नावाची ट्रीटमेंट केली जाते. सो अशा रेंज ऑफ ट्रीटमेंट त्याच्यावर केले जातात. नॉट टू फॉरगेट हे सगळे करताना आपण पेशंटचं B12 लेव्हल, D3 लेव्हल, कॅल्शियम लेव्हल चेक करून घेतो आणि त्यानुसार जर डिफिशियन्सी असेल तर त्याचं सप्लाय केला जाऊ शकतो. आता बॅक पेनमध्ये अजून एक कॅटेगरी असते, की ज्याच्यामध्ये ती स्पाइन सर्जरी झाली आहे. परंतु त्याच्यानंतर पण पेन होत आहे. सो समजा एक असं काहीतरी आजार आहे, की ज्याला सर्जरी करणं आवश्यक आहे. सर्जरी झाली पण स्टिल पेन पर्सिस्ट. तर अशा वेळी बऱ्याचदा काय होतं, की त्याचं कारण शोधलं जातं. सर्जरीचं फेल्युअर हे बऱ्याचदा कारण नसतं. बऱ्याचदा कारण असतं, की काही जॉइंटवर ताण आलेला आहे किंवा हीलिंग सर्जरीच्या वेळी जे हीलिंग होतं, त्या हीलिंग फायब्रोसिसमध्ये होतं आणि त्या फायब्रोसिस होताना म्हणजे जे टिश्यू हील करते, स्कार असतो आपण वरती तसंच आतमध्ये समजा. तो हील करताना त्या फायब्रोसिसमध्ये त्या नसा अडकल्या जातात आणि त्या नसा अडकल्यामुळे त्याच्यावर प्रेशर येतं. तर अशा वेळी आपल्याला ॲडेझिओलायसिस करायला लागतं. ह्या सगळ्या ट्रीटमेंट म्हणजे नाव जरी खूप अवघड असली, तरी ह्या सगळ्या ट्रीटमेंट निडलद्वारे केल्या जातात. तर इपिड्युरल ॲडेझिओलायसिस केलं जातं किंवा मग छोट्याशा चिप बसवल्या जातात स्पाईनमध्ये. सो अशी ही रेंज ऑफ ट्रीटमेंट असते. डिपेंड्स की कुठल्या कॅटेगरीचा पेशंट आहे, काय होतं आहे, त्याच्यानुसार ह्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंटचा आपण पर्याय उपलब्ध करून देतो. आणि जर रेड फ्लॅग असतील किंवा असे काही फाइंडिंग्स असतील, की पेन इज डिबिलिटिंग, नॉट रिस्पॉन्डिंग टू ऑल धिस ट्रीटमेंट, त्यावेळी आपल्याला सर्जरीचा सहारा घ्यायला लागू शकतो. सो टू समराईज बॅक पेन होत असेल, तर ते नेमकं कशामुळे होत आहे हे समजून घेण्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घेतला पाहिजे. ते होऊच नये म्हणून पोश्चर आणि वजनावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि मग एक्सपर्टच्या सल्ल्यानंतर गरज असेल तर एम-आर-आय किंवा नाही जी सांगतील ती ट्रीटमेंट आणि त्याच्यात जे काही निदान होईल त्याच्यानुसार जी योग्य ट्रीटमेंट आहे ती आपण घेतली पाहिजे. बॅक पेन हा विषय माझ्या मते आपण संपूर्ण कव्हर केला आहे. तुम्हाला काही याच्यात अजून ॲड करावसं वाटतंय? 2 प्रेक्षकांना गोष्टी सांगाव्याशा वाटतात, की जर बैठे जॉब असेल, एक म्हणजे एक्सरसाइज करायला सुरुवात करा. आयडियली काय आहे,
त्यापेक्षा तुमच्यासाठी आयडियल आहे ना, कधी का होईना एक्सरसाइज करा. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा. न केल्यापेक्षा काहीतरी केलेला चांगला. बऱ्याचदा आपण जर असं स्ट्रिक्टली म्हटलं ना, सकाळी उठल्यावर पहिल्या अर्ध्या तासात, 1 तासात करा, तर ते थोडंसं चॅलेंजिंग होऊन जातं. कारण काही जणांना नसतं जमत. तर माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे प्रेक्षकांना, की कृपया काहीतरी एक्सरसाइज करा. काहीही करा. चाला, रनिंग करा, खेळा, पोहा, सायकलिंग करा, स्ट्रेचिंग करा, योगा करा, काहीतरी एक्सरसाइज करा. केव्हाही करा, पण करा. एक. आणि दुसरा सल्ला आहे, की जर बैठे जॉब असेल, तर कृपया एका पोझिशनमध्ये अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त वेळ बसू नका. स्ट्रेचिंग करा. बसल्यावर एक उठून 5 मिनिटं कमीत कमी बॉडीला स्ट्रेचिंग तरी करा. 2, 3, 4 मिनिटं आणि त्यानंतर परत बसा. ह्या 2 गोष्टी केल्या ना तरी सर क्रोनिक बॅक पेनचं प्रमाण प्रचंड कमी होऊन जाईल. आणि तिसरी म्हणजे जेव्हा जमेल तेव्हा सूर्यप्रकाशात स्वतःला अंघोळ घाला. कारण आपण बघतो ना तुम्ही आणि आम्ही सकाळी उठायचं, घरातून निघायचं, गाडीत बसायचं, ऑफिसला जायचं, ऑफिसमधून उठून आपल्या क्लिनिकला यायचं. तर याच्यात सूर्यप्रकाश कुठेच येत नाही आहे. व्हिटॅमिन डी, बोन हेल्थ याच्यासाठी सनलाईट एक्सपोजर फार, फार महत्त्वाचं आहे. तर सूर्यप्रकाशात कमीत कमी 15 ते 20 मिनिटं. जसा जमेल तसा आणि जो जमेल तो. पूर्वी म्हणायचे फक्त उगवता सूर्य, मावळता सूर्य, तर तसं नाहीये. जसा जमेल तसा, जो झेपेल तो सूर्यप्रकाश स्वतःच्या शरीरावर घ्या. पाठीच्या दुखण्यातनं सर्वांची मुक्तता व्हावी, त्यांच्या कारणांची नेमकी माहिती कळावी आणि त्याचे योग्य उपचार व्हावेत, ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण गुडघेदुखीवर चर्चा करू आणि जसे आपले पाठीच्या दुखण्यातून लोक मुक्त होतील तसेच ते गुडघेदुखीतनंही मुक्त व्हावेत याच्यासाठी प्रयत्न करूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.